Good morning friends, I am Nirjala Chaudhary in Suman High School number 5. Today we are going to learn unit number 2, Human Robot, part 2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला युनिट नंबर 2, ह्यूमन रोबोट, मानव निर्मित यंत्रमानव भाग 2 ह्या पाठाविषयी माहिती बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या पार्ट 1 मध्ये आपण पाहिले की रोबोट काय आहे, प्रेम चोप्राने त्याला का खरेदी केलं आणि रोबोटच्या टर्म्स आणि कंडिशन्स काय आहेत, तो कशा प्रकारे काम करणार, काय काय काम रोबोट करणार, ते सर्वच आपण पार्ट 1 मध्ये बघितले आहे. आता आपण पुढील भागात म्हणजे पार्ट 2 मध्ये रामसिंग 070 काय काय करणार आहे, कशा प्रकारे त्याच्याकडून काम करून घेतलं जात असतं आणि तो त्याच्या मालकाच्या प्रती किती प्रामाणिक असणार आहे, ते आज आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. आणि तो कशा प्रकारे वाईट काम पण करून आपल्या मालकाप्रती किती प्रामाणिक आहे आणि त्यासाठी तो चोरी पण करतो. तर हे सर्व आज आपण आपल्या पार्ट 2 मध्ये बघायचे आहे. रामसिंग 070 followed Prem Chopra like a faithful dog. When he stopped at Gopal Jewellers, through the glass window he saw a generous display of gold ornaments. विद्यार्थी मित्रांनो, रामसिंग 070 हा त्याच्या मालकाच्या मागे एका विश्वासू कुत्र्यासारखा असायचा. म्हणजे प्रेम चोप्रा जिथं पण जायचा तर रामसिंग त्याच्याबरोबर त्याच्या पाठीमागेच असायचा. थ्रू द ग्लास विंडो ही सॉ अ जेनरियस डिस्प्ले ऑफ गोल्ड ऑर्नामेंट्स. आणि जेव्हा प्रेम चोप्रा गोपाल ज्वेलर्स जवळ थांबला, तो काचेच्या खिडकीतून आकर्षक सोन्याचे दागिने बघत होता. प्रेम चोप्रा हा गोपाल ज्वेलर्सचं जे दुकान होतं तर त्या ज्वेलरीच्या दुकानाजवळ थांबला आणि काचेच्या खिडकीतून तो त्या सोन्याच्या दागिन्यांकडे बघायला लागला. Quickly Prem Chopra disappeared around the corner and spoke into the remote control softly and clearly. अगदी तात्काळ पटकन प्रेम चोप्रा तिथून अदृश्य झाला आणि एका कॉर्नरच्या बाजूने रिमोट कंट्रोलने तो बोलतो. अगदी हळूवार आणि स्पष्ट आवाजात, स्पष्ट शब्दात तो रामसिंगला एक हुकूम देतो तिथून. आणि रामसिंग 070ला सांगतो, पिक अप अ नेकलेस अँड हाईड. तो रामसिंगला काय सांगतो, हार उचलून घे आणि लपव. नो नॉईज, गोंधळ नकोय. इन्फॉर्मेशन नॉट बी रिव्हील्ड, कुठल्याही प्रकारची माहिती बाहेर पडायला नको. टॉप सिक्रेट, तर ते कुणालाही सांगायचे नाही, ते अगदी टॉप सिक्रेट आहे. अदरवाईज आय विल डिफ्यूज युअर सिस्टम, ही थ्रेटन. नाहीतर मी तुझी सर्व जी सिस्टम आहे तर ती नष्ट करून टाकेल, अशी प्रेम चोप्रा रोबोट रामसिंगला धमकी देतो आणि त्याला त्या हारची चोरी करायला सांगतो. Ramsing 070 move inside the shop close to the counter. रामसिंग 070 हा दुकानाच्या मध्ये जातो आणि काउंटरच्या बाजूमध्ये उभा राहतो.
His metallic palm extended forward silently and a necklace went into the storage unit without a cling or a jingle. Nobody took notice. त्याचा धातूने बनलेला हात तो लांब करतो आणि हळूवार आवाज न करता जेथे नेकलेस होता तेथून तो नेकलेस काढून घेतो. कुणाच्याही लक्षात येत नाही आणि रामसिंग चोरी करून घेत असतो. From expensive antiques to ornaments and precious stones, the shoplifting went on for some days without any trace of anxiety and recognition in the beginning. सुरुवातीला खूप मौल्यवान दागिने आणि किमती रत्न तो त्या दुकानातून उचलायचा आणि कुठल्याही प्रकारची चिंता किंवा कुणालाही न समजू देता ते दागिने उचलून घ्यायचा. काही दिवस असंच चाललं. दुकानदाराने सुद्धा ओळखलं नाही. बट द कन्फ्यूज रिॲक्शन ऑफ शॉप ओनर्स ग्रॅज्युअली बिकम लाऊडर. परंतु सर्व मार्केटमध्ये जे व्यापारी होते, जे दुकानदाराचे मालक होते, सर्व दुकानदार गोंधळले आणि त्यांचा गोंधळ जास्तच व्हायला लागला. Unaware, Prem Chopra went on with his shoplifting spree until a young fruit vendor noticed an expensive bunch of Afghani grapes disappearing inside the metallic blue robot. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रेम चोप्रा त्याच्या रोबोटद्वारे वेगवेगळ्या वस्तू दुकानातून घेऊन जातो. शेवटी एक तरुण फळ विक्रेता जो आहे त्याच्या ते लक्षात आले. रामसिंग 070 हा अफगाण ग्रेप्स आपल्याजवळ जे खूप किमती असतात अफगाण ग्रेप्स तर ते आपल्याजवळ स्टोरेज युनिटमध्ये ठेवतो म्हणजे चोरून घेत असतो. तर तो फळ विक्रेता बघून घेतो. तर त्याला ते चोरताना एक फळ विक्रेता हा बघून घेत असतो. The incident was related all over and no sooner had they heard than some shopkeepers recalled the presence of a metallic blue robot in their shops before their valuables were missing. अशा प्रकारच्या ज्या ज्या घटना घडल्या होत्या तर त्याची चर्चा आता सर्व ठिकाणी होत होती. लवकर सगळेच आता आपल्या मौल्यवान वस्तू ज्या हरवलेल्या आहेत त्यांची ते आठवण करायला लागले. जे दुकानदार होते तर ते आपल्या ज्या ज्या वस्तू हरवलेल्या होत्या तर त्या सगळ्यांची ते आता आठवण करायला लागले आणि त्यांच्या ज्या दुसऱ्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्या चोरी जाण्याच्या अगोदरच दिस इन्फॉर्मेशन रीच द पोलीस हेडक्वार्टर्स इन नो टाईम. आणि तो एक मेटॅलिक ब्लू रोबोट आहे आणि तो सर्व वस्तू चोरतो ही बातमी पोलीस हेडक्वार्टरमध्ये लवकर पोहोचून गेली. आता ही बातमी पोलिसांपर्यंत सुद्धा गेलेली होती. One day Prem Chopra guided Ramsingh 070 to Jhaveri Brothers for lifting precious gems. एका दिवशी प्रेम चोप्रा हा रामसिंग 070ला मार्गदर्शन करत होता की झवेरी ब्रदर्स जे प्रिसियस जेम्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंटचं जे दुकान होतं तर त्या दुकानाच्या इथून येथे झवेरी ब्रदर्सच्या येथे अगदी मौल्यवान रत्न होते, खूपच किमती रत्न होते. त्यांना चोरण्यासाठी त्याला मार्गदर्शन करत होता. The police was waiting in readiness and the computerized cameras capable of split-second recording clicked him in the act. Ramsingh robot was caught. तेथे पोलीस होते तर त्यांनी अगदी बारकाईने त्याचे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली होती.
कारण पोलिसांना त्या रोबोटला त्याच्या पुराव्यासहित पकडायचे होते. म्हणून ते कॅमेऱ्यामध्ये अगदी बारकाईने बघत होते. कोणत्याही प्रकारची चोरी होते तेव्हा पोलिसांजवळ पुरावा म्हणून काहीतरी सबूत असणं जरुरी असतं. म्हणून रामसिंग चोरी करायला तयार झालेला होता आणि कम्प्युटराइज कॅमेरे दुसऱ्या चोरीची पण रेकॉर्डिंग होईल असे कॅमेरे घेऊन ते रेकॉर्ड्स करत होते. कारण त्यांना चोरी करताना रामसिंगला पकडायचे होते. ते तयारी करून कॅमेऱ्यामध्ये बघत होते. रामसिंग रोबोट हा पकडला गेला. आता रामसिंग रोबोट हा चोरी करताना पकडला गेलेला होता. Ramsing robot was caught, but Prem Chopra fled as soon as he saw through the binoculars. Two persons noticed down Ramsing's license number printed on his metallic neck. परंतु प्रेम चोप्रा कोणालाही माहीत पडणार नाही आणि आपण इथून पळून जाऊ. दुरूनच दुर्बीणमधून तो बघत होता. परंतु दोन व्यक्तींनी रामसिंगचा लायसन्स नंबर बघितला जो त्याच्या मेटॅलिक ब्लू मानेवर प्रिंट केलेला होता. तर ते तो नंबर बघतात. प्रेम चोप्रा वॉज अरेस्टेड फ्रॉम हिज होम ॲज द ओनर ऑफ रामसिंग 070 द थीप. रामसिंग 070 हा प्रेम चोप्राचा स्वतःचा रोबोट आहे आणि तो चोर आहे. म्हणून प्रेम चोप्राला पोलीस त्याच्या घरातून पकडून घेऊन जातात. आता प्रेम चोप्राला सुद्धा पोलीस पकडून घेऊन गेलेली आहेत. Soon after his arrest, Prem Chopra was released on bail until the court hearing. प्रेम चोप्राला घेऊन गेल्यानंतर त्याची थोड्या वेळातच जामीनवर सुटका झालेली असते. त्याला पोलीस पकडून घेऊन जात असतात आणि तो नंतरून थोड्या वेळातच आपला वकील लावून बेलवर सुटून जात असतो. None of the stolen articles were recovered from his house. प्रेम चोप्रा हा खूप हुशार होता. तर त्याने त्याच्या घरातून एक पण वस्तू ज्या त्याने चोरलेल्या होत्या तर त्या पोलिसांना त्यांच्या घरातून परत मिळाल्या नाहीत. He had cleverly disposed them off through his gang. In the court, he denied all the charges. प्रेम चोप्रा हा चोर होता म्हणून त्याने त्याची एक टोळी होती आणि त्या टोळीद्वारे त्या सर्व वस्तू त्याने त्याच्या घरातून नष्ट करून टाकल्या होत्या. म्हणजेच त्याने त्या लपून दिल्या होत्या. त्याच्या घरातून एकही वस्तू परत मिळालेली नव्हती. हे कोर्ट आहे आणि कोर्टात कुणालाही पुरावा असल्याशिवाय शिक्षा होत नाही. आणि त्याच्यावर जेवढे पण आरोप लागलेले होते तर ते कोर्टाने सगळेच आरोप काढून टाकले होते. कारण त्याच्या विरुद्ध एकही पुरावा त्यांना मिळालेला नव्हता. आणि आता प्रेम चोप्रा हा बाहेर निघालेला होता. म्हणजे त्याला जेल झालेली नव्हती. त्याच्यावरचे सगळे जे चार्जेस होते तर ते निघून गेलेले होते. Someone else seems to have tampered with Ramsing 070 program. The police found me at home. He urged. म्हणून जो प्रेम चोप्रा आहे तो आर्जव करतो की कुणीतरी रामसिंगच्या प्रोग्राममध्ये खराबी केलेली आहे. जेव्हा रामसिंग पकडला गेला तेव्हा तर मी घरी होतो असं पण तो सांगतो. जेव्हा रामसिंग चोरी करताना पकडला गेला तेव्हा मी घरीच होतो असं तो पोलिसांना सांगत असतो. काउन्सिल गोयल क्लिअर हिज थ्रोट अँड रीच्ड क्लोजर द जज. काउन्सिल गोयलने जे वकील गोयल होते तर त्यांनी स्वतःचा गळा स्वच्छ केला आणि जे न्यायाधीश होते तर त्या न्यायाधीशांजवळ ते जातात. Considering Mr. Chopra's explanation and the happenings of the last few days,
When so many dwellers and curio dealers have been affected, it seems important to know the working of Ram Singh robot. I request Ram Singh robot to be called in the court. प्रेम चोप्राचे म्हणणे लक्षात घेऊन आपण जे लोक मागच्या खूपच दिवसांपासून जे सर्व ज्वेलर्स आहेत आणि वस्तूंचे उत्पादक आहेत तर त्यांना खूपच मोठे नुकसान झाले आहे, तर राम सिंगला बघून आपल्याला सांगता येईल की जो रोबोट आहे तर त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे तर ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मी तुम्हाला निवेदन करतो की राम सिंग रोबोटला सुनावणीसाठी कोर्टामध्ये बोलवण्यात यावे असं ते सांगतात. Robot goes to court. Were the headlines in the next day's paper. दुसऱ्या दिवशी पेपरच्या अगदी वरती हेडलाईन होती की त्या हेडलाईनमध्ये लिहून आले होते की जे रोबोट आहे तो कोर्टात जाणार आहे. The next day the court was overcrowded with people keen to watch a robot in the witness box. दुसऱ्या दिवशी रोबोटला विटनेस बॉक्समध्ये बघण्यासाठी लोकांनी कोर्टात खूपच गर्दी केली. The counsel Goel was ticking off points till the last moment. शेवटच्या क्षणापर्यंत जे जे मुद्दे होते ते त्या सर्व मुद्द्यांवर मात करत होते. जे वकील गोयल होते तर ते शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या मुद्द्यांवर मात करत होते. He appeared confident and crisp, but so was प्रेम चोप्रा. ते प्रेम चोप्राला गुन्हेगार ठरवण्यासाठी खूपच मजबूत दिसत होते. Never would this machine man betray his master. प्रेम चोप्राला माहीतच होते की जे मशीन आहे तर ते कधीही आपल्या मालकाची अवज्ञा करणार नाही. The proceeding began and Ram Singh 070 appeared in the witness box. जे न्यायाधीश आहे तर ते कोर्टात कार्यवाही सुरू करतात आणि राम सिंग 070 हा आता विटनेस बॉक्समध्ये म्हणजेच साक्षी बॉक्समध्ये तो आता आलेला आहे कोर्टात. Your Honor, Counsel Goel began. I am told by super robots that the memory tape designed in these types of robots contains information of the previous week. वकील गोयल जे होते प्रत्येक वेळेस युअर ऑनर म्हणत असतात आणि आपली कार्यवाही सुरू करत असतात. तर ते म्हणतायत ह्या प्रकारच्या रोबोट्समध्ये जी माहिती आहे तर ती 1 आठवड्यापर्यंत राहू शकते. तर तशा प्रकारची त्याची डिझाईन तयार करण्यात आलेली असते. But the case started a fortnight after the incident. The needed information must be wiped out, the judge said. परंतु ही केस आहे तर ती 15 दिवस पहिले घडून गेलेली आहे. जी जरुरी माहिती आहे तर ती सगळी पुसून गेली असेल. काउन्सिल गोयल smiled softly, staring at Prem Chopra. Sir, the robot has been switched out of operation ever since. वकील गोयल हे प्रेम चोप्राकडे टक लावून बघतात आणि बोलतात. प्रेम चोप्रा पण त्यांच्याकडे बघून बोलतो, सर हा रोबोट आहे तर त्याची कार्य करण्याचे बंद करण्यात आले आहे. तर ते सांगतात की हा रोबोट आहे आणि त्याचं जे कार्य करण्याची जी पद्धत आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे. प्रेम चोप्रा's face fell, but he was confident Ram Singh 070 would obey his master. The secrets were sealed.
प्रेम चोप्राचा चेहरा हा पडून गेलेला असतो, परंतु त्याला खूपच आत्मविश्वास होता की रामसिंग 070 हा आपल्या मालकाची केव्हाही अवज्ञा करणार नाही आणि जे गुपित आहे ते नेहमी गुपितच ठेवेल, ते कोणालाच सांगणार नाही. यू मे कंटिन्यू, ऑर्डर द जज. आणि जे वकील गोयल होते त्यांना न्यायाधीशांनी सांगितले की तुम्ही तुमची कार्यवाही पुढे चालू ठेवा. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड पार्ट 2 व्हेरी वेल. Then, now we will stop here today and remaining part of lesson we see in part 3. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित स्पेलिंग पाठ करून त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आन्सर द क्वेश्चन्स दिले आहेत, तर तुम्ही पाठ व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून आपल्या वहीत होमवर्क म्हणून लिहून घ्यायची आहे.